नमस्कार मंडळी, आजच्या रेसिपीमध्ये आपण अशी चटणी बनवणार आहोत जी चटणी बघते वेळेस नक्की तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. चला तर मग आपण वेळ न घालवता आंबट तिखट अशी कैरीची चटणी बनवू जी खायला एकच नंबर लागेल. कैरीची चटणी बनवण्यासाठी मी साहित्यामध्ये एक छोटासा कांदा, 2 चम्मच लाल तिखट, थोडी कोथिंबीर आणि एक आंबट कैरी घेतलेली आहे. आता आपण या कैरीला स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी या कैरीला आता कट करून घेते. पहा मी बारीक तुकड्यांमध्ये या कैरीला कट करून घेते. आपली ही कैरी थोडीशी पिवळसर झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मी बारीक बारीक तुकड्यांमध्ये ही कैरी कट करून घेतलेली आहे. आता आपण या ठिकाणी छोटासा कांदा देखील कट करून घेऊ. कांदा हा तुम्ही मोठ्या मोठ्या साईज मध्ये देखील कट करू शकता. या ठिकाणी मी कांदा मोठ्या मोठ्या साईज मध्ये असा कट करून घेतलेला आहे. आता आपण कोथिंबीर बारीक साईज मध्ये कट करून घेऊ. हे सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये टाकून घेऊ. या ठिकाणी मी कट केलेली कैरी, कट केलेला कांदा, कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. आता आपण यामध्ये 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच जिरे आपण यामध्ये टाकून, यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 2 हिरव्या मिरच्या टाकून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सर वाटे 1 ते 2 मिनिटे चांगले फिरून घ्यायचं. पहा एकदम मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आता या चटणीला वरतून आपण तडका देऊ. तुम्ही मिक्सर ऐवजी खलबत्त्यामध्ये देखील ही चटणी तयार करू शकता. आता या चटणीवरती तडका देण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, थोडेसे जिरे टाकून या चटणीमध्ये हे तेल टाकून घेते. तुम्ही पाहू शकता एकदम भारी असा आपला तडका बसलेला आहे. तर पहा मंडळी, आपली ही चटणी एकदम आंबट आणि तिखट अशी कैरीची चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत देखील खाऊ शकता. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.